हा मग तिथला जन्म खोटा आणि तिथला मृत्यू खोटा, तिथलं बालपण तारुण्य वृद्धाक्य सगळं, तिथलं सुख खोटं, तिथलं दुःख खोटं, तिथलं स्वप्नातलं येटू जड काय खोटं आहे. असं तुम्हाला अनुभूती नाही का सांगावं लागलं? का सांगावं लागलं? स्वप्न खोटं समजा असं सांगावं लागलं का? नाही. न सांगता तुम्हाला माहिती आहे की स्वप्न दिसतच लटके, पाहतानी ते कसं आहे. अरे तसं हे बी काय ते जरा अल्प काळात पाहिलं नाही, तेवढं दीर्घ काळ आहे. याला तुम्ही जरा जास्त वेळ द्याला आणि तो अल्प काळात पाहिलं. अरे अल्प काळात विचित्र होतं ते. हां कवाचं तिथला ओढ केवढा झाला, किती दिवस लागले त्याला मोठा व्हायला? अरे पाहता क्षणीच मोठा झाला आणि पाहता क्षणीच नष्ट झाला. जागं झालं की त्याला काय तोडून काही मानायचं काम नाही, काय नाही, संपला. तद्वत फोटोमध्ये माणसे एका पुढे एक बसलेली दिसतात. फोटोत एका पुढे एक एका पुढे बघड असे. आता इथं ह्याच्यात दिसतील ना काय एका पुढं, पण कागदावर हात फिरवला तर ती सारखीच असतात, दिसतात ती. पण कागद असा हात फिरवला त्याच्यावरचं, मग ह्या माणसाहून त्या ह्या माणसावर हात गेला का नाही फोटोवरच्या? ह्या माणसाहून कुठं गेला त्या दुसऱ्या माणसाहून, दुसऱ्या माणसाहून नाही तर ते म्हणून एका पुढे एक बस म्हणून सारखीच दिसतात. याप्रमाणे अध्यासाची संगती सांगते वेळी पूर्व संस्काराने उत्तर अध्यास होतो एवढेच म्हणावे लागते. अशा तऱ्हेने कार्याध्यासाच्या सामुग्रीमध्ये सत्यवस्तुज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नसून सजातीय वस्तुज्ञान संस्कार अध्यासास कारण आहे असे म्हणावे. म्हणून सजातीय सत्यवस्तुज्ञान संस्कार अध्यासाला कारण नसून केवळ ज्ञानजन्य म्हणून कारण नसून सजातीय एका जातीचे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सजातीय वस्तू जसं दोरीवर सर्प प्रतीतीला आला तर जसा सर्प वाकडा तिकडा तशी दोरी कशी दिसती? सजातीय त्याच्यासारखी दिसती. कोणासारखी? सर्पासारखी वाकडी तिकडी दिसती. आणि त्या व्यवहारातल्या सर्पाचं त्याला ज्ञान असतं. व्यवहारातल्या सर्पाचं काय असतं? त्याला ज्ञान असतं. म्हणून ज्ञानजन्य संस्कार असते त्या सर्पाचे त्याच्या अंतःकरणात आणि ते प्रगट होतात प्रत्यक्ष सर्प काढून. मग त्या दोरीवर सर्पाचा काय होतो? अध्यास असतो. म्हणून तुझा जो सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण नाही तर असणारे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे असे मानावे. असा असणारा पूर्व पक्षाचं काय आहे म्हणणं आहे. त्याचं उत्तर उद्या उत्तर पक्ष देणार आहे ते आपण उद्या पाहू. पुंडलिका